माझं नाव आहे राहुल काळे. मी जैविक शेती करत आहोत, तर मला झाले 10 ते 15 वर्ष झालेली आहे. तर ह्या कोळपडपासून आपण जैविक टॉनिक बनवत आहे आता. आणि जैविक याच्यामधून कीटकनाशकचं पण काम करत असते. तर याच्यामध्ये आपण आता हे बनवत आहोत. तर याचे हे सगळ्याच मालावरती चालतो. भाजीपाल्यावरती बी चालतो, संत्र्याच्या झाडावरती बी चालतो. ड्रॉपिंग होत असते संत्रा, तर त्याच्यामध्ये बी चालतो. आणि याच्यामध्ये आम्ही आता आमच्याकडे ते संत्रा वगैरे की नाही, आपण संत्र्यावरती बी काम करतो, तर सगळ्याच मालावरती काम करत असतो. आणि फुलाच्या म्हणजे फळ जो आपण भाजीपाला असते, त्या भाजीपाल्यावरच्या पूर्ण भाजीपाल्यावरती बी चालत असतो. आणि आता आम्ही हे बनवत आहोत कॉटनसाठी. आता कॉटनसाठी बनवत आहोत. तर आता हे कॉटनसाठी बनवायचं तर म्हणजे कसं ह्या क्वांटिटी घ्यायची आपल्याला. तर 3 किलो कोरफड घ्यायची, आणि 3 किलो कोरफडमध्ये 10 लिटर पाणी आणि 1 किलो गूळ. 1 किलो गूळ घ्यायचा, 3 लिटर पाणी म्हणजे 10 लिटर पाणी आणि 1 किलो गूळ. अशी याची तुम्ही कम जास्त करून हे करायचं. क्वांटिटी घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवू शकता तुम्ही. पण याच्यामध्ये याची क्वांटिटी घेण्याची हे आहे का 3 किलो गूळ नाही 1 किलो गूळ, 3 किलो कोरफड आणि 10 लिटर पाणी. हे पी जी आरमधून बी काम करत असते. आणि टॉनिक पी जी आर म्हणजे टॉनिक पूर्ण झालं. पी जी आरचं आज कॅल्शियम वगैरे की टॉनिक घ्यायला गेलं तर किती महाग आहे. दुकानामधलं 1000 2,000 रुपये लिटर आहे याच्यामधलं. तर आपल्या झाडांना पूर्ण जो ड्रॉपिंग होत असते कॉटन, तर फुलाची ड्रॉपिंग होत असते. तर थोडं त्या टायमामध्ये जरी आपण यूज केलं तर ड्रॉपिंग फुलाची पूर्ण बंद होऊन जातो. आणि जो आता कॉटनसाठी आम्ही यूज केलेला आहे. तर कॉटनसाठी यूज केलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय बोंडाची साईज वगैरे की थोडा चांगला बनत असतो. आणि ड्रॉपिंग फुलाची थांबून जातो. फुलाची ड्रॉपिंग बंद होऊन जातो. म्हणजे पी जी आरचं काम करते. त्यामुळे पी जी आरचं पूर्ण काम करत असतं. तर झाडांना पूर्ण प्रोटीन मिळाले, तर झाडाला पूर्ण प्रोटीन मिळाले तर याच्यामध्ये फुलाची ड्रॉपिंग होतच नसते. आज हे पी जी आरचं बी काम करत असते आणि कीटकनाशकचं बी पण काम करू शकते. आणि हे तुम्हाला सगळ्यात वनस्पती म्हणजे सगळ्यात भाजीपाल्यावरती चालतो. सगळ्यात मालावरती चालत असतो हे. तर आम्ही कॉटनसाठी यूज करत असतो आणि तुरीवरती यूज करत असतो. आता आम्हाला रिझल्ट वगैरे की चांगले मिळाले. आम्हाला मार्गदर्शन करणारे आहे आनंद डोरलीकर साहेब, अजून रेवतकर साहेब. हे रिटायरमेंट म्हणजे त्यांचे हे झालेलं आहे रिटायरमेंट, पण तरी आपण आम्हाला मार्गदर्शन करत असते. आता आम्हाला मार्गदर्शन करत असते. 10 ते 15 वर्ष झालेली आहे. आम्हाला पूर्ण मार्गदर्शन करत असते. हर वेळ सांगत असते का राहुल कोळपडमध्ये हे जीवनसत्व आहे, याचे पी जी आर म्हणून काम करत असते. तर हे सगळं टॉनिकचं पण काम करत असते, कीटकनाशकचं काम करते. आणि याचं आता तुम्हाला डबल सांगतो, एक कॅल्शियमचं बी काम करते, पोटॅशियमचं काम करत असते, फॉस्फेटचं बी काम करत असते. पी जी आर पूर्ण आहे याच्यामध्ये. आणि याची आता तुम्हाला क्वांटिटी सांगतो. याची क्वांटिटी घ्यायची 3 किलो कोरफड आणि 10 लिटर पाणी आणि 1 किलो गूळ. हे अशी क्वांटिटी घेऊन तुम्ही कमी जास्त बनवू शकता. आणि हे टाकण्याचं हे आहे तर प्रति लिटर 2 ml फवारणीसाठी. आणि तुमचं झाड छोटं असलं ड्रीपमध्ये, तर ड्रीपमध्ये छोटं असलं तर 4 लिटर म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये टाकू शकता तुम्ही हे. म्हणजे झाड जरी छोटं असलं म्हणजे 21 दिवसाच्या नंतर आपल्याला यूज करायचं आहे. 21 दिवसाचं झाड झालं आपलं, तर जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे. पण आपल्याला झाड छोटं असते तेव्हा तुम्ही 4 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये एका एकटामध्ये सोडू शकता तुम्ही. आणि फवारणीमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे तर पहिल्यांदी 2 ml प्रति लिटर. तुमचा पंप 20 लिटरचा असेल त्या हिशोबाने घ्या. तुमचा 16 लिटरचा पंप असेल तर त्या हिशोबाने घ्या तुम्ही. पण हे तुम्हाला 2 ml प्रति लिटर घ्यायचं आहे. आणि दुसरा पंप दुसरी जो फवारणी घ्यायची आपल्याला तर 1 ml वाढवायचं.
त्या हिशोबाने तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता बघून घ्या, आम्ही कट केलेलं आहे आणि अगोदर पण टाकलेलं आहे. ते 3 किलो कोरफड आहे याच्यामध्ये. 3 किलो कोरफड आहे, हे टाकतो आम्ही हे. आणि हा गूळ आहे 1 किलो. 1 किलो गूळ आहे, काळा गूळ आहे आमचा पूर्ण असा. ते जवळ बघू शकता पूर्ण चिपचिप झालेला आहे. बघून घ्या, असा कलर बनत असतो पाण्याचा. पूर्ण काळा गूळ आहे, काळ्या गुळाची पूर्ण चिपचिपा झाला. पण आतापासूनच तो आतापासून आम्ही 10 ते 15 मिनटं झालेले आहे टाकलेलं आहे. तर चला ठीक आहे, कष्ट.